धाराशिवच्या भूम शहरामध्ये अमृत योजनेच्या समरणार्थ आज गावकऱ्यांनी मोठा मोर्चा काढलेला आहे। काय त्यांची प्रमुख मागणी आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या सर्व महिला आहेत, पुरुष याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। काय मोर्चा आज काढला, नेमकं काय मागणी असणार? आज आमची भव्य रॅलीची मोर्चाची मागणी म्हणजे अमृत योजना ही बंद झालीच नाही पाहिजे। कारण आज आमचा हा अमृत योजना जी नरेंद्र साहेबांचा असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी हे पूर्ण सर्वे करून की ही योजना आपल्याला आणून दिलेली आहे। तर ही आणून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न तानाजीराव सावंत असेल, आमचे मार्गदर्शक संजय नाना गाडवे असेल, यांनी करून ही योजना आणलेली आहे। भविष्याचा विचार करून आणलेली आहे। आता 3 दिवसाला पाणी येते, जर ही योजना नाही जर झाली तरी 15 दिवसाला पाणी येईल। हद्दवाढीच्या ठिकाणी पाणी जाणार नाही, तरी 24 तास पाणी येण्यासाठी आणि पाण्याची गळती थांबवण्यासाठी, शुद्ध पाणी आणण्यासाठी योजना आणलेली आहे। आणि ही योजना बंद जर करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा पण आम्ही तीव्र आंदोलन करू आणि सगळ्या महिला आम्ही रस्त्यावर येऊ। मला सगळं याच्यामध्ये का विरोध केला जातो, नेमकं विरोधक या योजनेला काय विरोध होतो? विरोध करण्याचं कारणच आहे की ही योजना जी आहे ती पाठपुरावा करून मी आणलेली आहे आणि ही जर ही योजना पूर्ण झाली आणि लोकांना चांगलं पाणी मिळालं तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांचं काय होणार त्यांना माहिती आहे। फक्त त्यासाठी राजकारणासाठी विरोध करणं, विरोधासाठी विरोध करणं, बाकी त्यांचा काही उद्देशच नाही। त्यांनाही माहिती योजना होणार आहे, पण त्यांनी चुकीची योजना केलेली नाही, पूर्ण सर्वे करून केलेली योजना आहे त्यांनी। त्यामुळे फक्त संजय गाडवे विरोध आणि संजय गाडवे केली म्हणून ह्याला विरोध करायचा, बाकी तुझं काहीच कारण नाही। ही योजना ज्या ठिकाणाहून तुम्ही ज्या प्रकल्पातून आणताय तिथल्या गावकऱ्यांचा बी याला विरोध होतो। त्या गावकऱ्यांचा विरोध, त्यांनी त्यांच्या शेतीसाठी पाणी वापरतात, त्यांचा विरोध करणं साहजिक आहे। त्यांना पाणी आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो, आज निवेदनामध्ये सुद्धा मागणी केलेली की आम्हाला त्या ठिकाणी जे उजनीचं पाणी येणार आहे ते पाणी त्या तलावात सोडा आणि त्यावेळेस येणारं जे पाणी आहे ते आम्हाला मिळेल। आम्हाला कुठूनही पाणी पाहिजे आम्हाला। शेती हा नंतरचा भाग आहे, शेती असेल, उद्योग असेल, पहिलं तुम्ही जर पाणी पिण्यासाठी जर जिवंत असाल, पाणी जर असेल तरच तुम्ही शेती करू शकणार आहे किंवा उद्योग करू शकणार आहे। अगोदर तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं प्राधान्य शासनाच्याच ह्याच्यामध्ये धोरणामध्ये की पहिलं प्रथम प्राधान्य जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनामध्ये सांगितलं, बैठक घेतली होती, बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलं की शासनाचं प्रथम जे प्राधान्य आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी आहे, उद्योगासाठी, शेतीसाठी। ती शेतकरी आमचे सगळं बांधवच येतं, त्यांना पाणी मिळून अशी आमची अपेक्षा पण नाही। त्यांना पण आम्ही त्यासाठी मागणी करतोय, ती तर पाणी आता लागणारच नाही, पण ज्यावेळेस इथून पुढच्या काळामध्ये दुष्काळ पडेल का पाणी पाऊस कमी पडेल त्या काळामध्ये आपण उजनीची लाईन तिथूनच चालली वरच्या बाजूने, त्यातूनच पाणी जेवढं आम्हाला लागणार आहे 3 दशलक्ष घनमीटर जी पाणी लागणार आहे ती पाणी आम्हाला उजनीचं पाणी त्यात सोडा आणि ती लिफ्ट करू द्या भूमला, काहीच अडचण नाही। आता काम सुरू आहे का योजने? काम चालू आहे, काम ते 65 ते 70% काम पूर्ण झालेलं आहे, 65 ते 70%। आम्ही आजच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकांना मारहाण करणं, कॉन्ट्रॅक्टर लोकांना ही जी प्रकार त्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षणच्या ठिकाणी मागणी करतो आपल्या माध्यमातून। नक्की आपण जर पाहिलं तर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील आता इथल्या ग्रामस्थांनी केलेली पाहायला मिळते। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, भूम, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।